महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. गटारीची पार्टी करण्यासाठी उल्हासनगरमधून गेलेल्या 2 तरुणांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत करण आणि शिवम गुप्ता हे 2 तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या मारहाण प्रकरणी करण याने युवासेना पदाधिकारी विक्की भुल्लर आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मधील संत रोहिदास नगरमधील रहिवासी मुकेश जाधव हे गुरुवारी आपल्या काही अधिकाऱ्यांसह रायता येथील आदित्य फार्म हाऊस या ठिकाणी गटारी पार्टी करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी त्याचा कौटुंबिक वाद असलेला मेहुणा करण जाधव हा देखील मित्रांसह आला. पार्टी दरम्यान मुकेश आणि करण यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर मारहाणीत झालं. या झटापटीत करण आणि त्याचा मित्र शिवम गुप्ता हे दोघे जखमी झालेत. सध्या त्यांच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी देखील मुकेश याने पोलीस ठाण्यात करण विरोधात एनसी दाखल केली आहे. आता करण याने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून विक्की भुल्लर यांचा हात असल्याचं सांगितलंय. यावेळी विक्की भुल्लर यांनी करणची आई आणि बहीण यांना बरोबर घेऊन पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय. काल मी माझ्या मित्रांना घेऊन फार्म हाऊसवर गेलो होतो. फार्म हाऊसवर गेले असताना तिथे ऑपोजिटचा म्हणजे विक्की भुल्लरचे पोरं बसले तिथे. तर त्यांची आणि माझी थोडी तिथे बाचाबाची झाली. तर आमचा थोडा वाद झाला तिथे. तर वाद झाल्यानंतर फार्म हाऊसवाल्याने आम्हाला सांगितलं की फार्म हाऊस खाली करा. तर फार्म हाऊस खाली करून आम्ही फार्म हाऊसवरनं घरी जात होतो. घरी जात असताना फार्म हाऊसच्या बाहेर टिटवाला मुरबाड रोडला विक्की भुल्लर 2 गाड्या भरून पोरं घेऊन आला. विक्की भुल्लरने मला बंदूक लावली. बंदूक लावून मला बोलतो, तुम्ही नीच जातीचे लोक, तुम्ही आमची बराबरी कराल का, आमच्याशी तुम्ही लढाल का. तेवढ्यात विक्की भुल्लरचा बॉडीगार्ड रमू सय्यद त्यांनी माझ्या डोक्यामध्ये हॉकी बेसबॉलचा डंडा मारला. तेवढ्यात विक्की भुल्लरचा भाऊ हॅप्पी भुल्लर गाडीतनं हातोडा घेऊन उतरला. त्यांनी मला पाठीमध्ये पायामध्ये हातोड्याने मारला. त्याच्यासोबत मनी अण्णा, डॅनी आणि रमू सय्यदचा भाऊ हे सगळे 15-20 जणांनी मला एकट्याला आणि माझ्या मित्र शिवम गुप्ता याला मारत एका साईडला त्या शिवम गुप्ताला फेकला, एका साईडला मला फेकला. बोलले मारून टाका दोघांना, मारून फेकून द्या दोघांना. आणि मारून फेकून आम्ही तिथं पडलेले होतो. आम्हाला उचलून घेऊन गेले हॉस्पिटलला, पाठवलं पहिले गोवली हॉस्पिटलला. तिथून मग आम्हाला इथे शिफ्ट केलं. ॲक्च्युली मॅटर एकदम शॉर्टमध्ये आहे. त्याचं म्हणणं होतं मी काम सोडलं ना, मी काम सोडलंय तर तू पण विक्की भुल्लरच्या इथून काम सोड. पण मी ह्या प्रकाराला पूर्णपणे नकारात्मक होती. का? मुकेशला काही प्रॉब्लेम नाही विक्की भुल्लरकडनं, तुला होता तू गेला. मग तो दुश्मनीवर आला. तो वारंवार मुकेशला घाण अश्लील बोलत होता. मीच मुकेशला म्हणत होती लहान आहे आणि अशिक्षित आहे, तू लक्ष देऊ नको. ओके, हे वारंवार घडतच होतं. त्याचं म्हणणं फक्त इतकं होतं की विक्की भुल्लरच्या इथून, विक्की भुल्लरचा इथं हातच नाही आहे. विक्की भुल्लरचं नाव इतकंच यूज होतंय की मुकेश तिथे काम करतोय, मी सोडलं म्हणजे माझ्या मुलांनी बी सोडायला पाहिजे नव्हतं. माझ्या गटाने नाही सोडलं. पूर्ण गट मुकेशच्या मागे तिथेच राहिला. फक्त ही एक दुश्मनी होती. ती दुश्मनी करणला काढताच येत नव्हती. त्याला माहिती होतं मध्यस्थी कोणी ना कोणी पडेल, त्याच्याकडे पॉईंटच नव्हता. म्हणून मागेही रामनवमीचं जे मॅटर झालं होतं, घाण मेसेज करून त्याने मुकेशला हरेस्ट केलं होतं. तीही एनसी होती. त्यानंतर तो घरात पण वारंवार की मुकेश भुल्लरच्या इथून ये, तो भुल्लरचा हे ते. पण मुकेशचं इथं काम व्यवस्थित आहे, इथून आम्हाला काहीच त्रास नाही विक्की भुल्लरपासून, म्हणून आम्ही काम सोडायला तयार नाही. मग तो त्याची एक दुश्मनी मनात तो मुकेशला घेऊन चालत होता की मुकेश जाधव त्याचा मेन दुश्मन बनलेला होता. त्या प्रकारानंतर मी मुकेशला बोलली याच्या मागे लागायचं नाही. आईचं घर सोडून गेला ना, ठीक आहे, तू आला फार्म हाऊसवर. तिथे मुकेशने मला 12 वाजता कॉल केला, नाही ना की करण इधर आया आहे. मी म्हटलं लक्ष देऊ नको, त्याला त्याचं एन्जॉय करू दे, तू या तर तू निघून ये. परत मला 12:30-1ला कॉल आला, नहीं ना करण मान नहीं रहा है, करण गंदी गाली दे रहा है, हम लोग गाना बजा रहे हैं विक्की भाई का. ऑब्वियसली तुम्ही ज्या पार्टीकडनं जो पार्टी तुम्हाला फेवर करते तुम्ही त्या पार्टीचं गाणं वाजवणार. मोठे लोक वाजवतात, त्यात काही हरकत नाही आहे आणि ते काही क्राईम नाही आहे. गाणं वाजवताय आणि ते गाणं स्वतः करण जाधवने बनवलंय. तू इतका दिवाना होता विक्की भुल्लरचा, तुला इतकी काय कोणी विरोधी पार्टीने तुझ्या मनात इतकं डोक्यात घातलं की तू इतका विरोधी बनला तर नीट विरोधी बन. तुला ऑलरेडी माहिती होतं की माझे विरोधी लोक इथे आलेले आहेत पार्टी करायला. फार्म हाऊसवाला जो ओनर होता, सरपंच आहे तिथला आदित्य फार्म हाऊस, त्याने सुद्धा सांगितलं भाऊ तू त्यांचा हे विरोधी आहे, तू इथून जा. नाही घाणघाण शिवीगाळ करून हे भुल्लरचे लोक यांना जाऊ द्या. मग आता भुल्लरच्या लोकांमध्ये पण काही गट्स आहेत ना,
काही ते बोलले हम क्यों जाएंगे, हम तो ऑलरेडी पैसा दे चुके. यांची ऑलरेडी मारामारी होऊन चुकली होती. मी कॉल केला, कॉलवर मला ऐकण्यात आलं की ले मार मार असे शब्द. मी तुरंत रेडी झाली. मी भाईला फोन केला, भाईचा फोन माझा म्हणजे नंबर नव्हता, दीदीला लावला. दीदी कुछ तो उधर हो रहा है. मला माहिती आहे अर्ध्या रात्री माझ्या घरी प्रॉब्लेम होतील, हे लोक माझ्या डोक्यावर उभे राहतील. मी आईला फोन करण्याआधी त्यांना कॉल केला, दीदी कुछ तो हुआ है, जल्दी भाई को भेजो. लगी मम्मीला फोन केला, तुझ्या मुलगा जर काही कांड केलं तर मला दोषी घ्यायचं नाही. या प्रकारानंतर तिथे झालेला जो त्याने अर्जुन जाधवने व्हिडिओ रेकॉर्ड केलाय ना की मारून गेले, गुंडाराज चालले, गुंडे ते होते, ते येऊन तिथं मुकेशला मारून गेलं. मुकेशचं एकही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे. तो शिक्षित माणूस आहे, चांगले चांगले कामं करतो, मंत्रालयापर्यंत कामं करायला जातो, इथले पूर्ण लिगली कामं तो सांभाळतो. तो कुणाला एक आजपर्यंत त्याने शिवीगाळ केली नाही. त्याचं रेकॉर्ड असेल तर दाखवा, ऑब्व्हियसली दाखवा. फक्त व्हिडिओ बनवून कुणाला बदनाम नाही करू शकत. आणि तो फक्त यांचा वफादार आहे म्हणून तुम्ही त्याला बदनाम नाही करू शकत आणि त्यांचंही नाव नाही घेऊ शकत. करण जाधवला कुणीतरी विरोधी एक डोक्यात त्याचं ब्रेन वॉश करून टाकलंय की तू विक्की भुल्लरचं नाव घे, कुठे पण घे, कुठे पण घे. आणि करण जाधव हा स्वतःमध्ये एक भ्रष्ट माणूस आहे जो आईचं मन दुखवून गेला. तो माझा सख्खा भाऊ आहे, त्याने आज माझाही विचार नाही केला. मी बिना कुणाच्या मदतीने पायी रायतेला निघाली. मला माहिती पण नाही ते फार्म हाऊस कुठे आहे, कारण की सगळेजण म्हणत होते की हा बिअरची बॉटल उचलून मुकेशला मारेल. मुकेश मेला तो मुकेशचा मुलगा रस्त्यावर येऊन जाईल. कमवून खातोय ना आम्ही, आणि आम्ही का काम सोडायचं. म्हणून करण जाधवचं इतकीच दुश्मनी आहे मुकेश जाधव सोबत की मी काम सोडलं तर तू का नाही सोडलं, तू नाही सोडलं म्हणून जे मुलं माझ्या फेवरमध्ये येणार होते ते तिथंच राहून गेले. दुश्मनीचा हा एकच प्रकार आहे. आणि त्यानंतर जसा करण जाधवला जीव लावत होते विक्की भुल्लर, प्रत्येक गोष्टीत बड्डे पार्टी तुम्ही बघू शकता सोशल मीडिया, बड्डे केक भावासारखे सांभाळतात ते. तो एक मात्र असा होता की तो स्वतः गाणे बनवत होता आणि आज तो कुणाच्या तरी डोक्यावर बसून कुणाचं तरी ऐकून विक्की भुल्लरचं फालतूमध्ये नाव यूज करतोय, फालतूमध्ये गुंडागर्दी. तू स्वतः गुंडागर्दी करून आले. फार्म हाऊसवाला स्वतः स्टेटमेंट देईल, वाटलंच तर तुम्ही त्याचा व्हिडिओ करू शकता. फार्म हाऊसवाला स्टेटमेंट देईल की इथं मारामारी कोणी केली, माझ्या आईने डोळ्याने बघितलंय की तिथे मुकेश जाधवला करण जाधवने मारले. पट्टी तर कोणी बी बांधतं, आम्ही पण क्राईम पेट्रोल बघतो. मी खुद क्रिमिनल लॉयर आहे. मी आज हात बांधून येईल तुम्हाला म्हणेल माझा हात मोडला, मला या बाईने ढकललं. सत्यता ती नसते, व्हिडिओ मागची सत्यता जपा. असं कुणीही येऊन काहीही व्हिडिओ बनेल, माझाही व्हिडिओ खोटा असेल, माझाही व्हिडिओची पूर्ण हे करा, क्रॉस चेक करा. पण अर्जुन जाधव जे काही व्हिडिओ बनवून अपलोड करतोय तो फक्त एक नाव भुल्लर हे नाव बदनाम करण्याची कोशिश करतोय की जेणेकरून भुल्लरचे लोक तळमळतील आणि आमचं नाव मोठं होऊ. असंच कुणाचं नाव मोठं होत नाही, कुणाचं नाव बदनाम करून कोणी वर येत नाही. म्हणून आमच्या ह्या मॅटरमध्ये ह्यांचं काही घेणं देणं नाही. ते फक्त आमच्या सपोर्टमध्ये होते, ते तिथे मारामारीत नव्हते. तेव्हा विक्की भुल्लर नाही होते तिथं. त्यांची मारापिटी होऊन सगळ्यांच्या चपल्या पडलेल्या होत्या. मी फार्म हाऊसला गेली तेव्हा आपण गरिक्षाने पडून गेलेला होता आणि सगळी मुलं मला तिथं भेटली. मी माझ्या नातूला घ्यायला गेली, काय मामला आहे बघायला, की बाबा कसं काय भांडणं झालं बघू द्या. पण मी मारणाऱ्यांना कोणालाही नाही बघितलं. तुमचं नाव काय आहे? सुनीता जाधव. म्हणजे करण आणि मुकेश तुमच्या तुमचं त्याच्याशी काय नातं आहे? माझा मोठा मुलगा आहे करण आणि मुकेश जाधव जावाई आहे मोठा. पण त्यांची दुश्मनी काहीच नाही. हा त्याला म्हणतो की तू मी जसं काम नाही करत तसं तू करू नको. त्याला एक मुलगा आहे, मिसेस आहे आणि ते घर कसं चालन त्याचं तो कामधंद्यावर पोट भरतो ना. या जसं संट आहे याला मी सांभाळती. हा आवारा आहे, पक्का आवारा आहे हा मुलगा. हा काही कामधंदा करत नाही, आई बहिणीला बघत नाही. हा उलटे आमच्यावरच दम काढतो, आम्हालाच भांडतो रोज येऊन आणि पैसे मागतो. सोना घेऊन गेला माझा, भांडणं करून घरातनं पडाला हा. मग तिथे गेल्यावर याचं काही काम नव्हतं फार्म हाऊसला यायचं. हा अटकून भांडणं करायला येतो, यांच्याशी मिळतो हा. यांची काय अशी दुश्मनी आहे? तू फक्त तुझे स्वतःचे काम सोडलेलं आहे. यांचं काही चुकी नाही, मी त्यांचे पाय पडते. यांचं काही एक नाही आहे, कोणीच काही बोललं नाही ना. त्यांची चुकी आहे, याची चुकी आहे पूर्ण. हाँ इतना आज एक चैनल के माध्यम से सुबह पता लगा कि भाई जो कल रायता में आदित्य फार्म हाउस में हादसा हुआ था उसमें मेरा नाम लिया जा रहा है। एक्चुअल में हमारे सहयोगी मुकेश जाधव कल वहाँ पे गटारी की पार्टी करने गए थे। वहाँ पे बाद में करण जाधव ने आके पार्टी दूसरे ग्रुप्स के साथ में वहाँ पे ज्वाइन किया। बाद में उनको जानबूझ के तंग करना, धक्का मुक्की, गला पकड़ना, ये वो, उनसे उनका विवाद वहाँ बढ़ता। के बाद में जब उनका विवाद वहाँ पे बढ़ता रहा तो बाद में करीब 1-1:15 बजे मुझे वहाँ से कॉल आया कि भाई ऐसा ऐसा विवाद बढ़ रहा है। तो बात आई, मैंने चल भाई आपस में समझ के लोग अंडरस्टैंडिंग से क्लियर हो जाएगा। बाद में मुझे उनकी मम्मी, करण जाधव की मम्मी ने फ़ोन करके बोला कि भाई यहाँ पे
बहुत बड़े पैमाने पे लोग आपस में हाथापाई कर रहे हैं, आप आके यहाँ पे इनको छुड़ाओ और या तो इन सबको जेल में अंदर करवाओ। जब तक मैं वहाँ पे पहुँचा तो पूरा हादसा हो चुका था, सब अपनी अपनी जगह जा रहे थे। करण जाधव जब से मेरे यहाँ से काम छोड़ के गया है तब से जानबूझ के लोगों के माध्यम से मुझे पता लगता था मुझे फंसाने की साजिश कर रहा है या मेरे परिवार में से किसी को भी फंसाने की साजिश कर रहा है। तो इसके लिए हमने इसके पहले ही हम ये ऑलरेडी लेटर सबमिट कर चुके हैं। ये लेटर है 24/8/2025 का ये लेटर है जो हमने CP ऑफिस, CM साहब, DCM साहब, 1 नंबर चौकी, ACP DCP सब जगह दिया हुआ है कि भाई करण जाधव हमको जानबूझ के फंसाने की साजिश कर रहा है। अगर इस तरीके का कोई भी हादसा होता है तो भाई हमने हमारी तरफ से प्रिकॉशन की ऑलरेडी दिया हुआ है। और कल भी जब मैं वहाँ गया तो करण एक्चुअली रिक्शे में बैठ के जा रहा था। पहली बात तो मेरे पास में कोई रिवॉल्वर नहीं है और मैं कभी भी कानून को अपने हाथ में लेते हुए काम नहीं करता हूँ। मुझे कानून पे पूरा भरोसा है। अगर वो स्टेटमेंट दे रहा है वो कानून इसकी जांच पड़ताल करके पूरा इसको सिद्ध करेगी कि भाई उसने कौन सच्चा है कौन झूठा है। वो उस पर जानबूझ के इनके साथ में झगड़ा करने गया, मुकेश यादव और उनके साथ में जो उनके मित्र थे उनके साथ में। एक्चुअल में रामनवमी के दिन में भी करण ने आके मुकेश यादव से धक्का मुक्की गाली गलौज किया था। तो मुकेश यादव ने 1 नंबर पुलिस चौकी में NC की हुई है। जानबूझ के मुझे फंसाने का साजिश रचाई जा रही है कि भी मुझे फंसाएगा तो कुछ ना कुछ उसको मिलेगा पैसा। उससे जो भी सबूत मांगेगी मैं पूरा पुलिस को इसमें कोऑपरेट करूंगा। मेरे तरफ से पूरे सबूत दिए जाएंगे। और आपको फंसा जा रहा है, ये सब षड्यंत्र के पीछे किसका हाथ हो सकता है? ये षड्यंत्र के पीछे जो मेरे विरोधी है उनका इसमें क्लियर कट हाथ है। के साथ में और भी एक लड़का है, उसको भी चोट लगी है, उसको भी बहुत शर्म आ रही है। वो उसके साथ में रहता है शिवम गुप्ता करके, उससे भी मेरा कोई, मैं तो जब करण के साथ में आता था मैं तब उसको पहचानता, मेरा उससे कोई पर्सनल है भी नहीं। करण यादव की मम्मी का स्टेटमेंट सुना, मुकेश यादव की वाइफ ने भी आपको पूरी हकीकत बताई है। ये जानबूझ के मेरी फैमिली को फंसाने की कोशिश की जा रही है, जबकि मेरे तीनों भाई हो तो पॉलिटिक्स में इन्वॉल्व भी नहीं है। कहीं जब जनता की कोई समस्या होती है तब मेरी फैमिली से वो उतर के जनता की समस्या सॉल्व करने में मदद करते हैं। दूसरी रही बात, मुकेश यादव को जानबूझ के वहाँ पे फ्रेम करके उस पर अटैक किया गया। वो अटैक के एवज में जब उनकी आपसी हाथापाई, उनको भागदौड़ में उनकी खुद के उसको मार लगी है। और मुझे पूरी पुलिस प्रशासन पे भरोसा है कि वो इसकी इंक्वायरी करेंगे और जो कानूनी तरीके से प्रक्रिया होगी वो पूरी करेंगे। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।